यानंतर औरंगाबादमधून एक महत्त्वाची बातमी येते। औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायाधीशाने आपल्या सहलीला जाणाऱ्या मुलासाठी लाल दिव्याच्या गाडीची मागणी केल्याची आश्चर्यजनक माहिती आता समोर येते। औरंगाबाद खंडपीठ प्रशासनाने राजस्थान हायकोर्टाला लिहिलेल्या पत्रात ही मागणी केल्याचं देखील समोर येते। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। कृष्णा, नेमका प्रकार काय आहे? विलास, औरंगाबादचे खंडपीठाचा प्रशासनाचं हे पत्र आहे जे राजस्थान खंडपीठाला पाठवलेलं आहे, ज्यामध्ये असं म्हटलेलं आहे की औरंगाबाद खंडपीठामध्ये बोरा नावाचे न्यायाधीश आहेत, त्यांचा मुलगा अक्षय हा राजस्थान इथे फिरायला जाणार होता आणि त्याच्या सेवा सुविधासाठी हे पत्र लिहिलेलं आहे। आणि त्यामध्ये आश्चर्याची बाब अशी आहे की त्याच्यासाठी जी गाडी पुरवण्यात येण्याची विनंती केली आहे आणि त्यावरती लाल दिवा लावण्याची देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे एक प्रकारे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे की न्यायाधीशांच्या मुलासाठी लाल गाडीची मागणी कशी काय होऊ शकते। आणि ह्या पत्राविषयी आपण औरंगाबाद खंडपीठाचे जे डेप्युटी रजिस्ट्रार आहेत त्यांच्याशी देखील बातचीत केली। त्यांचं असं म्हणणं आहे की हे पत्र आम्ही लिहिलंय, हे खरं आहे, मात्र त्यामध्ये जी मागणी झालेली आहे ती कट पेस्ट मधून झालेली आहे। न्यायाधीशांचं जे पत्र पाठवलं जातं त्याच प्रकारे त्यांच्या मुलासाठी हे पत्र पाठवलं आणि कट पेस्टची चूक आहे आणि तशा प्रकारचं कळवण्यात देखील आलेलं आहे राजस्थानच्या हायकोर्टाला, असं त्यांनी म्हटलं आहे। मात्र अशा प्रकारच्या या पत्रामुळे हा जो विषय आहे तो समोर आलेला आहे। विलास, धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा न्यायाधीशांच्या मुलाला लाल दिव्याची गाडी हवी असं समोर येते, पण ते कटपेस्ट आहे असंही देखील आता स्पष्टीकरण दिलं जाते।